माझं नाव रवींद्र अहिरराव, मूळ गाव मालेगाव तालुका सोनेश टाकळी माझं गाव. या व्यवसायामध्ये येण्याच्या आधी मी नोकरीला होतो गव्हर्नमेंट जॉबला 10 वर्ष. आणि जॉबमध्ये मला कळलं माझी स्वप्न काही पूर्ण होणार नाहीत म्हणून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलो. प्रथमतः मी धन्यवाद देतो माझे इंट्रोड्युसर किशोर आयरे सरांना की ज्यांनी मला इंट्रोड्यूस केले या व्यवसायामध्ये. आणि माझ्या आयुष्यातला खूप सारे चेंजेस झाले. आजपासून समथिंग 19-20 वर्षापूर्वी मी आयरे सर आणि आजचे ग्रेट डायमंड लरी डोंगरे साहेब ते आम्हाला फसून घेऊन गेले होते. म्हणजे न्यू दमनला आपण पार्टी करायला जाऊ, कारण असं जर काही सांगून घेऊन गेलो असतो तर आम्ही काय ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतो. तिथे गेल्यानंतर सर्व गोष्टी बघितल्या, म्हटले कोणीतरी करू शकतं ना, जे आम्ही पाहिलं डोळ्यांनी ते आपणही जाऊन करू शकतो. नाशिकला मी हा व्यवसाय सुरू केला अतिशय इंडिपेंडंट. पहिल्या दिवसापासून या व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी काय काय लागतं या सर्व टूल्स, बिझनेस टूल्स मी शिकल्यानंतर सुरू केला. 2-4 लोकांपासून व्यवसाय. शिक्षक होतो, मुलांना पृथ्वीचा गोल दाखवायचो. इंग्रजांनी इथं राज्य केलं, बरोबर ना. तर म्हटलं हा व्यवसाय आपला एक्सपांड झाला पाहिजे म्हणून घरी महाराष्ट्राचा नकाशा आणला. नाशिकमधून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये गेला पाहिजे, जिल्ह्यांमधनं मग भारताचा नकाशा आणला. असं करता करता समथिंग आजच्या काळामध्ये या व्यवसायामध्ये एंटायर जवळ 17-18 राज्यांमध्ये नेटवर्क आहे. प्रत्येकाला जो प्लॅन दाखवला असाच प्लॅन मलाही दाखवण्यात आला होता. त्यावेळेचं सिच्युएशन खूप अवघड होतं, भयानक अवघड. म्हणजे प्रॉडक्ट आणण्यासाठी मुंबईला जावं लागत होतं. ते लोकल ट्रेनची गर्दी पाहून आता खाली मग सोडू, आता खाली मग सोडू असं करत करत 11 वाजेला शेवटच्या ट्रेनवर गर्दीतच चढायचं. कसा यायचो नाशिकला यायचो, अशी ती सिच्युएशन होती मित्रांनो. परंतु खूप मोठ्या स्वप्नांच्या नशेमध्ये असताना काम करताना एवढा आनंद घेतला आणि त्या आनंदामध्ये कधी थकवाही वाटला नाही. आणि एकदम खरं आहे, काम करताना जर कामामध्ये आनंद घेतला तर थकवा पण येत नसतो. 2 लोकांपासून सुरू केलेला व्यवसाय, हा व्यवसाय समथिंग 2,60,000 लोकांपर्यंत गेला. एवढं मोठं नेटवर्क सुरुवातीला 5-7 वर्षामध्येच पूर्ण महाराष्ट्राभर सुरू केलं होतं. आणि एकच विजन होतं की यार जे अपलाईन होते गुजरातमधले त्यांनी जर करू शकतात तर आपण पण करू शकतो. व्यवसायामध्ये एक शिक्षक माणूस सिग्नलवर उभा राहिला का पुढच्या पावसाळ्याचं स्वप्न पाहायचं, यार पुढच्या पावसाळ्यात ना मोटरसायकलवर भिजायचं नाही बरं का, 4 व्हीलर गाडी आली पाहिजे. त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट टीममध्ये शेकडो लोकांकडे गाड्या आहेत मित्रांनो. फॉर्च्युनर आहे, BMW आहे, ऑडी आहे, स्कोडा. सुरुवातीला तर आयरे सरांना स्कोडा पण म्हणता येत नव्हतं, मलाही म्हणता येत नव्हतं. स्कोडाला मी सकोडा म्हणायचो. अशी परिस्थिती होती. आता सर्व गोष्टी बदलल्या, टेक्नॉलॉजी बदलल्या, ब्रँड पण बदलले. एवढंच काय तर बेल्ट कसा लावतात तेही माहित नव्हतं. बेल्ट आम्ही पायामधून खालून लावायचो, अशी परिस्थिती होती मित्रांनो. म्हणजे जे रिअल आहे ते रिअल. पण या व्यवसायाच्या ताकदीने आनंद होतो की त्यावेळेस घेतलेला डिसिजन, त्यावेळेस घेतलेली मेहनत आज तिला खूप साऱ्या लोकांचं आयुष्य बदलून गेला. एक सर्वसामान्य झाडू पोछा करणारी लेडी सुद्धा 60-70 लाखाच्या गाडीत फिरू शकते. एक दगड फोडणारा व्यक्ती सुद्धा 1.25 कोटीची BMW घेऊन फिरू शकतो. ही या व्यवसायाची ताकद आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून 17-18 कंट्रींना जाण्याचा योग आला. पासपोर्ट पहिला मी बघितला तर खूप लोकांना दाखवलं हा पासपोर्ट. पहिला पासपोर्ट भरला, दुसरे भरला. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपण जे काही करतो, ज्याच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना, मुलाबाळांसाठीच करतो. आहे राईट सर? मी पण माझ्या मुलासाठी स्वप्न ठेवलं होतं की या मुलाला खेळाडू बनवायचं म्हणून. वयाच्या 6व्या वर्षापासून त्याला पाहिजे त्या स्पोर्ट्समधल्या सर्व गोष्टी देत गेलो. वयाच्या 12व्या वर्षी त्याचं UKला सिलेक्शन झालं. मॅन्चेस्टरला इंडियातनं वर्ल्ड स्किल्स फायनलसाठी पहिला तो मुलगा होता. त्याच्यानंतर अंडर-14 साईमध्ये होता, अंडर-14 इंडिया टीम 16-19 बऱ्याचशा इंडियातल्या क्लबमध्ये खेळला. त्याचा बायोडाटा फिरवायची मला काही गरज नाही, हे गुगलवर नाव टाकलं तर खूप काही. आता मागच्या 4 महिन्यापासून बार्सिलोनाच्या B टीममध्ये तो आहे. बार्सिलोनाच्या स्पेनमध्ये आहे. वयोवर्ष 22 आहे. मी का सांगतो मित्रांनो, मी पण एक सर्वसामान्य शिक्षक, मिडल क्लास फॅमिलीतला. हे माझ्याबद्दल घडू शकतं तर आपल्याबद्दल पण घडू शकतं. कारण ही गोष्ट तेवढीच खरी आहे, आपण कॉमन मॅन विचार करणारे आहोत, बरोबर ना. थकलं की आराम करतोय, भूक लागली की जेवतोय, झोप लागली का झोपतो, बरोबर ना. तर त्याच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस काम करतो ना आपण, तेव्हा आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो, म्हणजे वाढतो. आणि तो आत्मविश्वास वाढला ना की डोक्यातली क्रिएटिव्हिटी पण चालायला लागते. क्रिएटिव्हिटी चालायला लागते तर नैसर्गिकरित्या काम पण व्हायला लागतं. काम ज्यावेळेस होतं तर रिझल्ट पण मिळतो. रिझल्ट तुमच्या समोर आहे. मी तर म्हणतो प्रत्येक दिवस हा काहीतरी युनिक आपला असला पाहिजे. जसं आमचा तो दिवस डोंगरे साहेबांचा आमचा 17/11/2005. मला सर लग्नाची डेट पण आठवत नाही आहे, जन्मतारीख आठवावी लागते जरा.
पण ही तारीख डोंगरे साहेबांना आम्ही ते कधी विसरू शकत नाही. कारण का मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक जण युनिक आहोत, काहीतरी वेगळं करण्यासाठीच इच्छाशक्ती ठेवतो. आरशासमोर उभं राहताना जगातला सर्वात स्मार्ट व्यक्ती आपणच असतो, बरोबर ना? वरून स्मार्ट असतो, पण आतून स्मार्ट खरोखर आहोत की नाही ज्याला तपासायचं ना त्याने डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये यावं. खूप सारे चढउतार मी या व्यवसायातले बघितले. आजपासून किशोर आयरे साहेब आम्ही 2006-07 सालामध्ये जे सांगायला जायचो ना, त्यावेळेस आमचे मित्र होते, म्हणायचे आयराव तू कोणी नोकरी सोडली, तुला काही काम नाही कर म्हणे. मला सांगायचे नोकरी सोडून दिली म्हणे, तुला काही काम नाही कर म्हणे. म्हटलं बरं बेटा. त्याच्या घरामध्ये 10-12 वर्षाची मुलं होती त्यावेळेस. आजपासून 17-18 वर्षापूर्वी ती मुलं 25+ झाली. कोणी पुण्याला आहे, कोणी हैदराबादला आहे, कोणी बँगलोरला आहे. नोकरीवरून काढून दिलं कोरोना काळात, तरी वर्क फ्रॉम होम म्हणून खोटी अपेक्षेपोटी ते घरीच आहेत. अशाही काही शोकांती घ्या. तर त्या मुलांना, त्या नेक्स्ट जनरेशनला जर कळलं की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये MIFL नंबर 1 आहे, त्यांनी त्यांच्या पप्पांना सांगितलं की पप्पा आम्हाला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री करायचं, ही कंपनी करायचं. पप्पा म्हणतो अरे ते माझे मित्र नाहीत का, ते आहे राव काका, ते आले होते बरं का, तू त्या 4थीला होता. तो मुलगा म्हणतो बापा तुम्ही जर त्यावेळेस केला असतं तर माझं रिव्ह्यू कशाला आली असते. तो त्यावेळेचा 10-12 वर्षाचा मुलगा आता 25 ओलांडला. आणि हळूच ती आई म्हणते बाबा तुझ्या पप्पांना कधी डोकंच नाही म्हणे, तुझ्या पप्पांना कधी डोकंच चाललं नाही म्हणे. आणि तो मित्र म्हणतो माझा त्या बाईला अरे तुला विचारलं होतं ना, तू तुम्हाला नाही म्हटली होती. ती बाई काय म्हणते मग, अरे पैसा मी कमवते का तुम्ही कमवता म्हणे. बघा खूप सारी इथं बसलेली, आम्ही पण कधीतरी अशाच मानसिकतेमधली होतो, बरोबर ना? अशाच मानसिकतेमध्ये होतं काय, कुठली गोष्ट एवढी जर जोरात चालू आहे ना तर सर्च केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, बरोबर ना? मार्केट तपासलं पाहिजे, मगच योग्य ते उत्तर दिले पाहिजे. मी म्हणतो आपण त्या काळातले आम्ही जसे होतो त्याच्याही पेक्षा आज आपण इथं बसलेले बुद्धिजीवी आहोत. आम्ही तुम्हाला येऊन तुमच्या आयुष्याबद्दलचं खूप काही चांगलं सांगावं, त्याच्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यातलं भारी चांगलं कळतं. एम आय राईट? बरोबर ना? भारी चांगलं कळतं. म्हणूनच मित्रांनो मी एकच सांगेल, सर्च करा, रिसर्च करा, स्टडी करा. बघा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री किती जबरदस्त आहे. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.